वेलकम टू रश्मीज रसोई। चाट आयटम तर बाहेर खायला सर्वांनाच आवडत असतात, पण आज मी तुम्हाला घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने रगडा पॅटीस चाट कसं बनवायचं ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राइब करा। आज आपण चाट आयटम मधला रगडा पॅटीस बनवणार आहोत। त्यासाठी मी 200 ग्राम सफेद वाटाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते। पॅटीस बनवण्याकरता आपण हे 3 बटाटे बॉईल करून घेतले आहेत। नंतर ह्या रगडा पॅटीसाठी गोड चटणी बनवण्याकरता थोडीशी चिंच घेतली आहे, खजूर वापरणार आहोत, मनुके घेतलेत आणि गूळ वापरणार आहोत। तिखट चटणी बनवण्याकरता मूठभर कोथिंबीर, 2 चमचे ही शेव भुजिया घेतली आहे, थोडासा पुदिना, 4 हिरव्या मिरच्या, लिंब, आल्याचा तुकडा आणि लसणाच्या पाकळ्या अशी ह्याची आपण तिखट चटणी बनवणार आहोत। तर चला मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण रगडा बनवून घेणार आहोत। त्यासाठी 200 ग्राम सफेद वाटाणे रात्री आपण पाण्यात भिजत ठेवले होते, मग सकाळी ना चांगले ते शिजले जातात। वाटाणे स्वच्छ धुवून थोडं पाणी घेतलं आहे, त्याच्यात आता पाव चमचा हिंग घालणार आहोत। वाटाणे कसे पचायला थोडे जड असतात, त्यामुळे हिंग आवर्जून घाला तुम्ही। चवीप्रमाणे मीठ ऍड करूया। पाव चमचा हळद ऍड करते। आता हे वाटाणे आपण कुकरला लावणार आहोत। जवळपास 6 ते 7 शिट्या काढून घ्यायचे आहेत, म्हणजे अगदी सॉफ्ट होईपर्यंत ते वाटाणे शिजले जातात। गोड चटणी बनवण्याकरता आपण अगदी मूठभरच चिंच पाण्यात भिजत ठेवली आहे। 200 ग्राम खजूर घेतला आहे, त्याच्यानं बिया काढून मी अशा पाण्यात हे भिजवून घेतले आहेत, म्हणजे लवकर स्मॅश होतं मिक्सरला। अर्धी वाटी एवढे मनुके घेतले आहेत आणि आपल्या गोडीप्रमाणे आपण गूळ वापरणार आहोत। लक्षात ठेवा, गोड चटणी आहे ना, हेल्दी बनवण्याकरता अगदी थोडीशीच चिंच वापरायची, पण खूप सारे खजूर आणि मनुके वापरायचे, म्हणजे ती चटणी खूप छान बनते। गोड चटणी बनवताना सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात ही भिजवलेली चिंच घेऊया। नंतर हा खजूर घेतला आहे, पाण्यासोबतच हा खजूर ऍड करायचा आहे। नंतर हे मनुके। आता मिक्सरला छान ह्याची फाईन पेस्ट आपण बनवून घेणार आहोत। हे बघा, एकदम फाईन पेस्ट आपण बनवून घेतली आहे। आता ही ना थोडी स्ट्रेन करून घेऊया। ही मोठी गाळणी घेतली आहे। आता ही चटणी आपण थोडीशी गाळून घ्यायची आहे, म्हणजे कधी कधी एखादी बी असते किंवा चिंचेच्या रेषा वगैरे असतात, त्या निघून जातात। आता सर्व चटणी मी ही अशी स्ट्रेन करून घेते। तुम्ही बघू शकता, हे बघा, सर्व चिंचेचा आपली ही चटणी आहे ना, आपण छान अशी गाळून घेतली आहे। फक्त हा चोथा राहिला आहे। आता गोड चटणी बनवायला सुरुवात करूया। गोड चटणी बनवण्याकरता ह्या आपण जो पल्प तयार केला आहे तो 1 वाटी एवढा मी पल्प घेते। कारण का जेवढी गरज आहे ना तेवढीच चटणी बनवून ठेवूया। आता ही जी उरलेला पल्प आहे ना, हा आपण प्लास्टिकच्या डब्यात ठेवून फ्रीजर मध्ये जवळपास 7 ते 8 महिने आरामात राहते हा पल्प। म्हणजे जेव्हा पण आपल्याला गोड चटणी बनवायची असेल, पाणीपुरी करता किंवा शेवपुरी करता, तेव्हा हा पल्प रूम टेम्परेचरला आणायचं। नंतर त्याच्यात गूळ, तिखट, धणाजिरा पूड आणि मीठ घालून एक उकळी काढायची, म्हणजे झटपट आपली ही गोड चटणी तयार होते। तर चला मग हा पल्प आपण फ्रीजर मध्ये ठेवून देऊया। आता 1 वाटी आपण हा पल्प घेतला आहे। वाटीभर गूळ मी थोडंसं चिरून घेतलं आहे बारीक। 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा धणाजिरा पूड आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत। चटणी बनवायला आता सुरुवात करूया। सर्वात आधी ह्या एका पातेल्यामध्ये मी ही चटणी काढून घेते। गरजेप्रमाणे आपण पाणी ऍड करणार आहोत। आपल्याला किती पातळ आणि घट्ट हवी आहे तेवढं। मी 1 वाटीच पाणी घेतलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये जो पल्प होता ना, त्याच्यामध्येच पाणी ऍड करून मी तो पल्पचंच पाणी वापरलं आहे। आता आपण गॅसची फ्लेम ऑन करूया। गरजेप्रमाणे गूळ ऍड करायचंय। सर्वात आधी मी हाफ क्वांटिटीज गूळ ह्याच्यात ऍड करते।
1 वाटी गूळ घेतलेलं, अर्धा वाटीच आपण गूळ सुरुवातीला वापरूया, कारण का खजूर आणि मनुके ऍड केल्यामुळे जास्त गुळाची गरज नाही। आता ह्याच्यामध्ये चमचाभर काश्मीरी मिरची पावडर ऍड करणार आहोत, अर्धा चमचा धना जिरा पूड, चवीप्रमाणे मीठ किंवा अर्धा चमचाच मीठ वापरलं तरी पुरेसं आहे। आता व्यवस्थित ही चटणी मिक्स करून घेते। गॅसची फ्लेम मीडियम वर ठेवून ही चटणी छान उकळून घ्यायचंय, म्हणजे गूळ एकत्र व्यवस्थित मेल्ट होतं। हे बघा, आपल्या गोड चटणीला छान उकळी आली आहे। तुम्ही बघू शकता रंग पण किती सुरेख आला आहे। आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया आणि 1 वाटी त्या पल्पला अर्धा वाटी गूळ अगदी परफेक्ट झाला आहे। आता ही चटणी बाजूला ठेवूया आणि तिखट चटणी बनवायला सुरुवात करूया। रगडा पॅटीससाठी तिखट कोथिंबीरीची चटणी बनवण्याकरता मूठभर कोथिंबीर घेतली आहे। 2 चमचे ही आलू भुजिया शेव वापरणार आहोत, किंवा कोणतीही शेव वापरली तरी चालेल। थोडेसे पुदिनाचे पानं, आपल्या तिखटीप्रमाणे आपण मिरची वापरणार आहोत, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, अर्धा लिंब, छोटासा आल्याचा तुकडा आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा साखर वापरणार आहोत। आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स मिक्सरला छान एकदम फाईन पेस्ट करून घेऊया। तुम्ही बघू शकता सुंदर अशी आपली ही कोथिंबीर पुदिन्याची हिरवी चटणी तयार झाली आहे। एका बोलमध्ये मी ही काढून घेते। ही चटणी तुम्ही सँडविच साठी, शेवपुरी किंवा रगडा पॅटीस कशासाठी पण वापरू शकता। कलर पण बघा किती सुरेख आला आहे। आता तयार झालेली चटणी आपण बाजूला ठेवूया आणि रगड्याचा कुकर उघडून बघणार आहोत। मगाशी आपण कुकरला एक 6 ते 7 शिट्ट्या काढून घेतल्या होत्या। हे बघा, अगदी व्यवस्थित आपल्याला हवा तसाच हा रगडा तयार झाला आहे। वटाणे पण पूर्णपणे अगदी स्मॅश होईपर्यंत वटाणे शिजले गेलेत। आता हा रगडा एका बोलमध्ये मी काढून घेते। कन्सिस्टन्सी पण बघा, अगदी परफेक्ट प्रमाणातच पाणी वगैरे त्याच्यात आपण ऍड केलं होतं आणि 6 ते 7 शिट्ट्यांमध्ये रगडा आपला तयार झाला आहे। आता आपण रगडा पॅटीस साठी पॅटीस बनवून घेणार आहोत। त्यासाठी आपण ही 4 बटाटे बॉईल करून घेतले आहेत। मीडियम साइजचेच बटाटे आहेत। 2 ब्रेडच्या स्लाइस घेतल्या आहेत आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत। सर्वात आधी हे बटाटे आहेत ना, साल काढून घेऊया, स्मॅश करून घेऊया आणि हे ब्रेडच्या स्लाइस देखील मिक्सरला थोड्या फिरवून घेणार आहोत। हे बघा, 4ही बटाटे आपण साल काढून व्यवस्थित मी खिसूनच घेते, स्मॅश करण्यापेक्षा खिसून घेतले का गुठळ्या राहत नाहीत। ह्याच्यामध्ये आता जे 2 ब्रेडचे स्लाइस आहेत ना, मिक्सरला लावून घेतले ते आपण ऍड करूया। ब्रेड घातलात ना, कधी कधी बटाटे चिकट असतात, मग ते पॅटीस खूप गिळगिळीत होतात। त्यापेक्षा थोडं ब्रेड टाकलात ना त्याच्यात, तर मग चांगले आपल्या बटाट्याच्या टिकी बनतात। चवीप्रमाणे मीठ ऍड करूया। आता हे मिक्सचर व्यवस्थित मी एकजीव करून घेते। छानपैकी हे मिक्सचर आपण एकजीव करून घेतले आहेत। आता लहान मोठे जसे आपल्याला ह्या बटाट्याचे पॅटीस बनवायचे आहेत ते बनवून घेऊया। तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही ह्याच्यात थोडी चटणी पण स्टफ करू शकता, पण मी आपले प्लेनच असे हे बटाट्याचे पॅटीस बनवते। अशाच पद्धतीने आपण एक एक करून आपल्याला जेवढी गरज आहे तेवढे पॅटीस बनवून तयार ठेवूया। हे बघा, मी 6 पॅटीस बनवून घेतले आहेत, तर लगेचच यांना फ्राय करून घेऊया। पॅटीस तळण्याकरता आपण गॅसवर हा तवा गरम करत ठेवला आहे। चमचाभर तूप ऍड करूया ह्याच्यावर। तुम्ही तेलात पण हे पॅटीस तळू शकता, पण मी नॉर्मली ना तुपावरच फ्राय करते। तुपावरचे ना खूप सुंदर लागतात। 1 टेबलस्पून एवढंच तूप घेतलं आहे। आता आपण हे पॅटीस ह्या तेलावर सोडूया।
गॅसची फ्लेम आहे ना मी अगदी लोवर ठेवली आहे पॅटीस सोडताना, म्हणजे खूप एकदम ना डार्क कलर नको यायला म्हणून। आता 1 ते 1.5 मिनिटासाठी एक बाजू लो टू मीडियम फ्लेम वर आपण हे फ्राय करून घेऊया। तुम्ही बघू शकता एक एक करून सर्व पॅटीस आपण तव्यात तुपावर सोडले आहेत। आता 1 ते 1.5 मिनिटासाठी आपण हे पॅटीस एका बाजूने फ्राय करून घेऊया। गॅसची फ्लेम लो टू मीडियम वर ठेवायची आहे। मिनिटभर झाला आहे, आता हे पॅटीस आपण पलटून घेऊया। तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आला आहे। खूप न गॅसची फ्लेम असं फास्ट वर वगैरे ठेवून हे पॅटीस तळायचे नाही, कारण का जेव्हा आपण कोणतीही खाण्याची वस्तू बनवतो ना तेव्हा दिसायला पण ती खूप सुंदर हवी आहे। एक एक करून सर्व पॅटीस आपण हे पलटून घेतले आहेत। आता मागची बाजू पण 1 मिनिटभरासाठी व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत। आणखी मिनिटभर झाला आहे, आता पुन्हा हे पॅटीस आपण पलटून घेऊया। पलटून झाले ना का असे तव्याच्या साईडला करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघितलेलं की अगदी 1च चमचा आपण तूप वापरलेलं, तरी पण पॅटीस अजिबात तूप जास्त खेचून घेतलं नाही। आता सर्व आपले इन्ग्रेडियंट्स तयार झाले आहेत। लगेचच आपण रगडा पॅटीस सर्व करायला घेऊया। तुम्ही बघू शकता रगडा पॅटीस बनवण्याकरता सर्व इन्ग्रेडियंट्स आपले रेडी आहेत। सर्वात आधी सफेद वाटाण्याचा हा रगडा तयार करून घेतला आहे, गोड चटणी चिंचेची, नंतर कोथिंबीर पुदिन्याची तिखट चटणी, हे बटाट्याचे पॅटीस बनवले आहेत, थोडीशी काश्मीरी मिरची पावडर, थोडासा चाट मसाला, थोडासा आपलं नॉर्मल मीठ, नंतर 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, 1 कांदा देखील आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे। गार्निशिंग साठी ही चण्याची तळलेली डाळ आणि शेव वापरणार आहोत। रगडा पॅटीस सर्व करताना सर्वात आधी आपण ह्याच्यामध्ये 3 पॅटीस ठेवूया। तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आपल्या पॅटीसचा पण आला आहे। नंतर ह्याच्यावर रगडा सर्व करून घेणार आहोत। वटाणे अख्खे पण दिसायला हवेत आणि व्यवस्थित ते एकदम स्मॅश झालेले पण हवेत, म्हणजे शिजलेले एकदम स्मॅश होतील ना असे हे वटाणे शिजलेले हवेत आपल्याला। पॅटीस बरोबर खाताना रगड्याचं प्रमाण थोडंसं जास्तच घ्यायचं, म्हणजे खायला खूप छान लागतं। आता आपण ह्याच्यावर गोड चटणी सर्व करून घेणार आहोत। तुम्ही बघितले असेल किती छानपैकी आपण खूप कमी चिंचेचा वापर करून टेस्टी अशी ही आपण गोड चटणी बनवली आहे। गोड चटणी सर्व करून घेतली की ह्याच्यावर कोथिंबीर पुदिन्याची ही तिखट चटणी आपण सर्व करणार आहोत। आज मी शेवया वापरल्या होत्या, म्हणजे आलू भुजिया ह्या चटणीसाठी। तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही अगदी थोडासा ब्रेड देखील घातलात तरी पण चालेल चटणी बनवताना। आता सर्वात आधी ह्याच्यावर थोडासा चाट मसाला स्प्रिंकल करूया, अगदी थोडीशी काश्मीरी मिरची पावडर। आता कांद्यानी ह्याला गार्निशिंग करून घेऊया। थोडासा टोमॅटो वापरते। जर कैरीचा सीजन असेल ना तर कैरी पण तुम्ही आवर्जून वापरा, कैरीनी पण खूप सुंदर लागते। कांदा टोमॅटो ऍड केल्यावर पुन्हा ह्याच्यावर थोडासा काश्मीरी मिरची पावडर, थोडासा चाट मसाला, थोडंसं आपलं नॉर्मल मीठ, नंतर ही तळलेली चण्याची डाळ, ही ऑलरेडी म्हणजे अशी दुकानात विकतच मिळते, सर्वांनाच माहिती असेल। खूप सारी शेव घालायची आहे आणि थोड्याशा कोथिंबीरीने ह्याला गार्निश करून घेऊया। तुम्हाला पण जर मी बनवलेली हे रगडा पॅटीस आवडलं असेल
तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने हा रगडा पॅटीस घरच्या घरी तयार करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेला हा रगडा पॅटीस कसा झालाय ते। जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या रगडा पॅटीसचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।